आज बनवली ती टोमॅटो एग करी, त्याची रेसिपी शेअर करते. त्या अगोदर शुभ सकाळ मंडळींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. मी धनवर्धिनी रोज तुमच्यासोबत मिनी व्लॉग शेअर करते, ज्याच्यामध्ये मी माझं जिमचं रुटीन, डेली रुटीन शेअर करते आणि नवीन नवीन रेसिपी पण. चालू करूया आजच्या ब्लॉगला. सकाळी उठले, बेड क्लीन करून घेतला, ब्रश केला आणि ब्रेकफास्टची तयारी करून घेतली. ब्रेकफास्टमध्ये बनवले होते हिरव्या मुगाचे हेल्दी असे अप्पे, ज्याच्यामध्ये मी खूप साऱ्या भाज्याही टाकल्या होत्या आणि सोबत होती ब्लॅक कॉफी. असा काही माझा ब्रेकफास्ट होता. तर चला वळूया आजच्या रेसिपीकडे. आता ही रेसिपी फार इझी आहे, झटकेपट होती, हार्डली 10 मिनटामध्ये होती. फक्त तुमच्याकडे अंडे उकडलेले असले पाहिजे. आता दररोजच उकडलेले अंडे खाऊन कंटाळा येतो, तर हे तुम्ही ट्राय करू शकता. कढईमध्ये तूप टाकायचं, त्याच्यामध्ये जिरं टाकायची, बारीक चिरलेला कांदा टाकायचा, टमाटो, कढीपत्ता टाकायचा आणि त्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हवे तेवढे मसाले टाकायचे, मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून मसाला मस्तपैकी परतून घ्यायचा जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. मग त्याच्यामध्ये थोडासा अंडा मसाला टाका, ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसला तरी चालेल. मसाला मस्तपैकी परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आणि त्या पाण्याला उकळी येऊन द्यायची. आणि उकळी आल्यानंतर त्याच्यात टाकून द्यायची कोथिंबीर आणि अंडे टाकून दिल्यानंतर त्याला मस्तपैकी झाकण मारून द्यायचं. 5 मिनटं फक्त हार्डली शिजून द्यायचं, त्यातलं थोडंसं पाणी आटवून द्यायचं आणि रेडी आहे आपली रेसिपी. आता ही करी तुम्ही मस्तपैकी गरम गरम भातासोबत एन्जॉय करू शकता. आणि असा काही माझा आजचा डिनर होता आणि आजचा दिवसही होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.